आणि त्या गणाची ऐकावी लीला आणि त्या गणाचे माहेर हे सांगावे मला. लय बोधी बाळे करताना शेकणे मिरवता ते गणाचं बोधी माहेर सांगायचंय मला. अरे तिला खरं उत्तर तर म्हणेल मी खऱ्या गुरुचा चेहरा. तिला खरं उत्तर तर म्हणेल मी तुम्ही खऱ्या गुरुचा चेहरा. आणि प्रणाम कोटी कोटी माझी त्या आणि माझ्या लाडक्या गणाला. श्री काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई अध्यक्ष आणि अनंत महाडी सचिन दीपक यांच्याकडून सचिव दीपक जंगम 500 रुपये आणि सुरेश बिरवटकर बडी बडी बोली दाबाय जशी खोली असं बोलतात ते योगेश बोगडे. रातों को जगाया नींदों को उड़ाया. वा 2 दिवसानंतर आपली बहीण राखी बांधायला येणार आहे. तुमची बहीण ती सुद्धा माझी बहीण आहे. म्हणून तुमची बहीण माझी बहीण या समस्त प्रेक्षकांची बहीण आपल्याला राखी बांधायला येणार आहे. गणाला काय विनंती करतोय बुआ है अभ्यास तोकड़ा है. जब तक सूरज चांद रहेगा तब तक गणराज का नाम रहेगा. म्हणून म्हणतोय नाटकाचा योगेश बुआचा. आला गणपतीचा सण माझ्या आतुरलं हे मन. माझी ताई तू येईल घराला. ताई येणार घराला रक्षाबंधनाच्या या सणाला. अगं ये ना तू राखी बांधायला. ऐकली नाही समाज असा वाटला. 1 2 3 4 Thank you.
येना ताई राखी बांधायला. प्रसादी भोजन मंडळ पर्यंत कल्याण 6:15ची गाडी संध्याकाळची यांच्याकडून 500 रुपये आले. मंडळात बुवा धन्यवाद. नक्कीच नितीन जुळे आणि आमचे मित्र शैलेश मालक यांच्याकडून 300 रुपये आले. बुवा बघा 300 आहे, 400 नाही सांगत, 300 सांगतोय. पैसे दिलं, पैसा आलं नाही बुवाच्या भाषेतनं. पैसा आलं, पैसे दिलं. बुवा ए लाल टोपी, ए लाल पोपट अक्षय नाही करता. हा गवळण गवळण जल्ला झगा मागा मलाच बघा. आता मला बघू द्या. बुवा म्हणतात गवळणीमध्ये की आता बाई कर जरा घाई माझ्या घाणेकर बुवाची गवळण जी फेमस झाली तिची चाल गायली. चला बुवानी चांगला कार्यक्रम केलाय. बुवाचे कार्यक्रम नसतात वाकड्यात केल्यानंतर बुवा वाकड्या. बुवा मी वाकड्याशी वाकडा. चांगल्या मेढीला चांगला नेम काढतो. वाकडी मेढ असेल बुवा वाकडाच. तुमचा आवाज स्वीकारतो की तुझी दादागिरी चालणार नाही. सोन्या करतोय काय काय बुवा मला बोलणीमध्ये असो बुवाचं उत्तर देतोय की म्हणतात जरा लवकर बोलतोय, लवकर बारी संपवायचे. हो 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 काय काळजी करू नका तुम्ही. हो आता बाई कर जरा खाई अगं ते कानाला तुझी मला गाणेकर बुवा मला बसायला टाईम नाही. मला उभ्या देशील काय. या कॅसेटला माझ्या जीवनातला पहिला आवाज केला कोरसला घाणेकर बुवांच्या माध्यमातून माझा आवाज आहे. अभिमान आहे बुवा मला त्या कॅसेटचा घाणेकर बुवांचा. पहिली कॅसेट कोरस माझी आहे म्हणून म्हणते बुवा तुमच्याकडची काट देते. म्हणताय काय प्रकार हाय तू हुशार आहे मग करतोस कशाला घाय. अरे बांधून ठेवीन तुझे हातपाय सांग आता तू करशील काय. तू मला बांधून ठेव नाही तर उकळाला काय पण कर. मी तुझा दूध पिऊन जाणार ते पण 2 हातान वळून. हो गपचूप नाही तुझ्या समोर तुझ्या म्हाताऱ्या मावश्या जेवढ्या आल्या अक्षय दादा रेकॉर्डिंग चांगली करा. कुठे गेले तर आपले शिबे दादा कुठे गेले शिबे दादा आहेत ना. म्हाताऱ्या मावश्या आल्या त्यांचं केस पण गेले जवळ म्हणून बुवा माझे सवंगडी चांगले आहे. सवंगड्याचा नाच पण करायचा नाही. बारी हसून खेळून बुवा करतोय. तुम्ही जरी लाल टोपी किती घातली दुसऱ्या बारी सांगायचंय तुमच्या टोपी खाली दडलंय काय. नाही सांगितलं इथं समोर जायचं टोपी काढून दाखवायचं काय दडलंय ते. अक्षय दादा समजण्यावाले तो इशारा काढली म्हणून म्हणतोय लपवू नका बुवा. टोपी खाली आहे लपवू नका. मी दाखवतोय काय बुवाचा फोटो बघावं. कुठल्या ब्युटी पार्लरला गेलं होतं बुवाने फेस करून आणला बघा. आणि माझा फोटो बघा मी हाय तसाच. मी आपला साधा माणूस माझे बारे होत नाही. बुवा सांगतात बुवांचा बारे होता. बुवाकडे पैसा लय आहे. ब्युटी पार्लरला बुवा गेलं. बुवा आपला कुठला तो याप येतो रे तो चांगला यापचा काय तो म्हणतात तो यापनी बुवानी चेहरा रंगवून घेतली ना. पण बुवांच्या वरणावर जाऊ नका हो. बुवा लय साधा आहे. बुवा लय साधा आहे. त्यांच्या एक कानाखाली मारली हो ना दुसऱ्या वेळेस पुढं करतात. गांधीजी हे गांधीजी उलट बघा गांधीजी. हा आज मला तो बारीक चाकून चुकून केली नाही. असते योगेश बुवा बोलतात काय. अरे मी बोलणार तू बोलणार तुरेवाला मरत आहे. आता म्हणतील बुवाच्या वाटावर मिशीन आहे. अक्षराला रेकॉर्डिंग करू घ्या.
हा मेन ह्या शक्तीवाल्यांचा. योगेश बुवांच्या वाटावर विषय नाही. त्याला किती वेळा बोलले मला घरात घेऊन जा, दाखवतो विषय काय असते ती. उगाच नाक बुवामध्ये करायचं नाही हो. म्हणून मी डोळा जातोय. म्हणून बुवा तुमच्या डोळ्याची काट जशास तशी. आता बाई वाजवायचं नाही, फक्त ऐकू द्या बुवांना. आज बुवाचा पारा चढलाय त्या. कमी पडले, कमी जरा कमी पडले. आता बाथरूमला कमी पडले, कमी. आता बाई असं लाजायचं नाही. बसा रे, बसा. आता बाई असं लाजायचं नाही. आता घोटाळा होणार हाय. आणि तुझ्या घरात आल्यावर, अगं तुझ्या घरात आल्यावर असं दोन हातात झोपतायत ते. त्याचं दूध मी पिणार हाय. माठातला दूध ओढणार म्हणून शिंक्यावरती तो दूध पिणार आणि पोटभर जाणार. बुवा हवी तशी गोळून तुम्हाला कार्ड दिली आहे. म्हणून आता बाई त्याला नाही. आता बाई नाही. आता घोटाळा होणार हाय. तुझ्या घरात येणार हाय. तुझ्या घरात येणार हाय. तुझं मी दाबून पिणार हाय. तुझ्या घरात येणार हाय. तुझं मी दाबून पिणार हाय. चला या बुवा मागून माझ्या छेडून दे पडते. चल शेर कट करतो. शेर शायरी नको, उगाच वेळ नको. बघा बुवा नसीब पेशे जाणकार आहेत. पाय लावले बसलाय. आता रातून त्याचा कार्यक्रम पार पडतोय. बघा विषय सरळ आहे. तुम्हाला गवळण ऐकून समजेल. बुवांची गवळण आहे. अगं राधाबाई वाजले तर आठ ग. आणि बुवा राधाबाई वाजले तर आठ ग. गे बसाया हरीला पाठ ग. आणि जरा पाताळ सोडून वाढ ग. तुझ्या हाताने कर माझं ताट ग. आहे ना बुवा तीच बुवाचा विषय माझ्या पद्धतीने कसा लिहिलाय बघा. भूक लागली भूक लागली मला ग राधे. जेवू घाल ना. आता भूक लागली मला ग राधे. जेवू घाल ना. आता तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना. लाडी गोडी लावून बाळा तू भेटाया येतेस ना. लाडी गोडी लावून मला रोज मला भेटाया येतेस ना. आणि हट्ट सोडे मला दे लवकर दे ना. अगं पातळ सोडून कर माझ हातान ताट ना. भूक लागली मला ग राधे.
घालना तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना दाढी गोडी लावून मला भेटाया येतेस ना राग नको धरू तुला दे समजून घे ना हट्टा सोडना लवकर देना पाता सोडून नवरा असून तू माझ्यावर मरते माझ्या नावाने रोज झुरते तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा ती रंगते आणि माझ्या बासरीच्या बोल सांगते नको उभ्याने अगं बसून देना लाज सोडना घट्ट तुझ्या त्या मलाईची जव घेऊ देना राग नको धरू तुला दे अगं समजून गेला आणि हट्ट सोडना राधे लवकर देना पातळ सोडून कर माझं ताटना मला पातळ अजिबात खायचं नाही जे काय घट्ट घट्ट वाढशील ते तुझ्या हाताने ताट मला वाढायचं आहे आणि म्हणून आशिफळ गवळणचा विषय आहे या ठिकाणी दिवा नगरीमध्ये खास आपल्या कार्यक्रम जाफरी नृत्याचा 10 तारीख संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी जागून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी विनंती आयोजकांनी सारखे लक्ष लागलं आहे की बुवा बाले संपवा नक्कीच बुवा प्रश्न आहे सुधाकर माऊलींना रंगमंदिर बोलवतो प्रश्नाबद्दल तिला प्रश्नांची उलगडा करायचा आहे या बघू संदीप बुवांचा विषय आहे मी बाकी आता विश्लेषण करत नाही मंदोदर आणि बिभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय बुवांची टीप आहे मेघनाथ प्रहस्त अतिकाय अक्षय कुमार देवांतर नरंतर आणि ऋषिरा यातल्या 3 जी बाजू आहेत बुवांच्या अतिकाय अक्षय कुमार नरंतर ही उत्तरं आम्हीच दिलेली आहे आणि बुवांनी ती आता बाजूमध्ये सोडलेली आहे तर बुवा आता मी त्याचं उत्तर देतोय लक्षात असू द्या तर त्यांचे नाव आहे मायावी आणि दुडुंबी ही बुवा मी 2 नावं देतोय आणि हे दोन्हीही उत्तरांचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे आज तुम्हाला खरोखर सांगतो बुवा आज तुम्हाला पडायला बिलकुल संधी नाही जर काय असेल ते खरं बोला नाही तर खोटं ते खोटं बोला बुवा परत ऐका मायावी आणि दुडुंबी त्याचप्रमाणे आता आमचा एक प्रश्न आहे बुवा गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे तर तो प्रश्न असा आहे प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तुझ्या मित्राला मदत करशील तर त्या बालकाचे नाव काय आहे बुवा तुम्हाला ती दिलेलं आहे हनुमंत भुंगा काल सांगू नये सुग्रीव जटायू उत्तर आम्हाला ग्रंथामध्ये असायला हवं 5 नंबर 51चा पुरावा आवश्यक आहे बुवा जर योग्य उत्तर असेल तर आम्ही नक्की मान्य करू बुवा थोडंसं तुम्हाला वाटतं का 15 मिनिटं पाहिजे तुम्ही अर्धा तास घ्या बुवा मला 5 मिनिटं भेटली बुवा बस झाला या ठिकाणी बक्षीस आलंय संगमेश्वर गावचे आमचे सुप्रसिद्ध आयोजक प्रदीप गुरव यांनी योगेश भाऊला जीपेवर 500 रुपये दिले की त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा तुमचं पद असेल ते तुम्ही जरूर गा पण गाण्याचं जे गाणं आहे श्रावण बाळाचं ते तुम्ही गायचं आहे
ती या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत, त्या पुण्यामध्ये आहेत, त्या विषयाला नाही म्हणून गाणं गातोय बुवा. हा रामचंद्र सांगे कथा तुम्हाला, श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ, जातो काशीला. श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ, जातो काशीला. माया पित्याची कावड घेऊन खांद्याला, श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ, जातो काशीला. आंधळे बिचारे आई बाप रडती, अति दुःखाने ताहू मग फोडती, अति दुःखाने ताहू मग फोडती. माया पित्याला घेऊन निघाला, धावत गेला बाळ याच पावली, धावत गेला बाळ याच पावली. चालून चालून त्याचा जीव दबला, श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ, जातो काशीला. दादा तुम्ही लाईव्ह बघत आहात, मला माहिती आहे जे होतं ते गायलंय, जास्त तुम्ही काय घाणेकर बोल नाही आहे, परंतु बोललात की तुमच्या आवाज आहे गाणं ऐकायचं म्हणून गायलं. चला बाई संपवतोय, बोला शुभेच्छा.